भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद वर्णे जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधत असताना मी या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या जिल्ह्याचे लोकसभेचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब खासदार साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे बाबाराजे व आपले कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जलनायक आमदार महेशदादा शिंदे व आमचे नेते आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सर्वांच्या विचाराने आज ही उमेदवारी मला मिळालेली आहे। या उमेदवारीला निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार मनोजदादांच्या माध्यमातून आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून आपले तालुक्याचे जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळ आहेत या तालुक्यात जिल्ह्यात वर्णे जिल्हा परिषद गटात झालेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक आज लढवत आहोत। खरं निवडणुकीचा जे काय कालावधी चालू होईल प्रचाराचा मुख्य कालावधी त्या कालावधीत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही या जनतेत कामांचा मांडणी करत असताना नेते मंडळींच्या माध्यमातून आज मी निवडणुकीला उभा आहे हे मी फक्त निमित्त आहे। आज उद्या लोकांना शब्द देत असताना मी वरिष्ठ नेते मंडळींच्या आधारावर व या पक्षाने ज्या तिकीट दिली या पक्षा वरिष्ठ नेते मंडळींच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टीचा अतिशय भक्कम पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब या नेते मंडळींच्या मागे आहेत व माझ्या पाठीमागे तालुक्यातील जिल्ह्यातील नेते मंडळ आहे। ते केलं 2017 साली स्वतः आमदार मनोजदादांनी नेतृत्व केलं। त्यांच्याच विकास कामांचं हे घेऊन विजन घेऊन आज ही निवडणूक आम्ही लढवत आहे आणि पूर्ण महेशदादा शिंदे असतील आमदार मनोजदादा असतील आपले वरिष्ठ नेते मंडळ असतील या वर्णे जिल्हा परिषद गटाचा पूर्ण विकासाचा आराखडा तयार आहे। या मी फक्त माध्यम आहे लोकांच्या पर्यंत जाण्याचं एवढंच सांगतो।